5 वर्षापूर्वी मी स्वतःलाच एक वचन दिलं होतं, यूट्यूब सिल्वर प्ले बटन पंढरपुरातच उघडायचं. आणि आज आषाढी एकादशीच्या लाखोंच्या गर्दीत ते खरंच शक्य होणार होतं का? सकाळी साधारण 5 वाजता आम्ही पंढरपुरात पोहोचलो. जिकडे बघावं तिकडे फक्त वारकरी, टाळ मृदुंग, विठ्ठलाचं नामस्मरण आणि लाखो लोक एकाच दिशेने चाललेले. आषाढी एकादशीबद्दल खूप ऐकलं होतं, पण हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवणं हा वेगळाच अनुभव होता. मंदिराचं दर्शन घ्यायला आम्हाला जवळपास 4 तास लागले आणि काही वारकरी तर तब्बल 48 तासांपासून रांगेत उभे होते, फक्त विठ्ठल रुक्माईची ती एक झलक पाहण्यासाठी. बोलतो पाशा नाही तोची पांडुरंग, तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग, बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग, बोलतो मृदंग. मंदिराजवळ सिल्वर प्ले बटन उघडण्याचा प्रयत्न केला, पण इतकी गर्दी होती की तिथं कोणीच थांबू देत नव्हतं. एका क्षणासाठी वाटलं बहुतेक हे स्वप्न आज अपूर्णच राहणार. मग जरा इकडे तिकडे बघितलं. एका घराच्या टेरेसवरून मंदिर अगदी स्पष्ट दिसत होतं आणि शेवटी तो क्षण आला. 5 वर्ष लागले मला हे अचीव करण्यासाठी आणि एक मॅनिफेस्टेशन केलं होतं. माझ्या सर्व मित्रांचे मी खूप आभार मानतो. मेन म्हणजे चनाल, भागवत, सीओ, माझे सगळे मित्र. मनात ठेवलेलं एक स्वप्न आज खरंच पूर्ण झालं. हे सिल्वर प्ले बटन आहे ते म्हणजे आपल्या भक्ती म्युझिक यूट्यूब चॅनलचं. कोरोनाच्या काळात गावागावात फिरून वारकरी मित्रांच्या मदतीने भजन कीर्तनांचे व्हिडिओ शूट करून आम्ही यूट्यूब चॅनलवर टाकायचो. त्यानंतर पंढरपूरमध्ये खरेदी केली, पकवास घेतला, तबला घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. पण एक विचार मात्र सतत डोक्यात फिरत होता. आजही लाखो वारकरी उन्हात पावसात कित्येक दिवस चालत फक्त विठुरायासाठी इथे येतात. आणखी 20-25 वर्षांनी पण हे असंच असेल का? आजची जेनझी आणि त्यानंतरची पिढी याच निरागस श्रद्धेने विठुरायाकडे येतील का?